हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सुलक्षणाने ठरवलंय की जोपर्यंत तिचा दुसरा मुलगा आरव हा भारतात येईल त्याआधीच तिला आलोक आणि प्राजक्ताचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि या दोघांचं लग्न लावण्यासाठी आधी भाग्यश्रीचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुलक्षणाने चक्क गुरुजींना 10 लाख रुपयांचं आमिष दाखवलंय. तुम्ही लवकरात लवकर भाग्यश्रीचं लग्न लावून दिलं तर मी तुम्हाला 10 लाख रुपये देईल असं सुलक्षणाने सांगितलंय. त्यामुळे गुरुजी खुश झालेत आणि गुरुजींनी भाग्यासाठी एक स्थळ आणलंय. पण भाग्याने लग्न करायला नकार दिलाय. कुणीच माझ्यावर प्रेम करू शकत नाही, त्यामुळे मला लग्नच करायचं नाही असं ती म्हणतीये. मग प्राजक्ता भाग्याला म्हणू शकेल का? प्राजक्ता आणि आलोकचं लग्न कसं होणार? प्राजक्ता ही भाग्याचं लग्न कोणाशी लावून देईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तृप्ती तिच्या रूममध्ये मस्त गाणं गुणगुणत असते. तेवढ्यात प्राजक्ता तिचा लाल रंगाचा ड्रेस देण्यासाठी रूममध्ये येते आणि तृप्तीजवळ येते तर तृप्ती दचकते आणि विचारते काय झालं. प्राजक्ता सांगते तुझा लाल रंगाचा ड्रेस देण्यासाठी आली आहे. तर तृप्ती म्हणते अगं राहू दे तुला, तुला छान दिसतो. पण प्राजक्ता म्हणते नको वहिनी, मला हा ड्रेस नको आहे, कारण हा ड्रेस घातल्यानंतरच कौशिक आणि भाग्याचं लग्न मोडलं होतं. त्यामुळे प्राजक्ताला हा ड्रेस ठेवायचा नसतो. प्राजक्ता हा ड्रेस तृप्तीला देते. तृप्ती स्माईल करते. प्राजक्ता तेथून निघून जाते. हा सगळा तृप्तीचाच प्लॅन होता. हा लाल रंगाचा ड्रेस, मग भाग्या, कौशिक आणि प्राजक्तामध्ये जे कन्फ्युजन झालं, हा सगळा विचार करून तृप्ती खूप खुश होते. आणि इकडे आलोक हा कॅनव्हासवर काहीतरी पेंटिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो हा रंग, तो रंग असे वेगवेगळे रंग लावत असतो. त्याला कोणता रंग द्यायचा हेच कळत नाही, कारण तो ते आठवत असतो जेव्हा सुलक्षणाने पडद्यामागे प्राजक्ताला लपवलं होतं. पण पडद्यामागचा रंग कोणता होता हे आलोकला कळत नाही. आणि तेवढ्यात अंबिका तेथे येते. अंबिका ही आलोककडे पाहत असते की आलोक काहीतरी रंग देण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतोय. आलोक पुन्हा पुन्हा आठवत असतो की सुलक्षणाने जो पडदा पकडला होता त्यामागे कोणता रंग होता. पण त्याला तो रंग कळतच नाही आणि तो म्हणतो पडद्यामागे असलेला रंग कसा काढायचा हे अंबिका ऐकते. आणि अंबिका विचार करते आलोकला लाल रंग आवडत नाही म्हणून वहिनींनी लाल रंग दडवला. पण गुलाबी रंग हा लाल रंगाच्या आसपासच असतो. तो रंग तो आलोकच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करताय. मग हा रंग तरी आलोक कसा स्वीकारणार हाच प्रश्न अंबिकाला पडतो. आणि आलोक हा रंग रेखाटण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा दिवस उजाडतो आणि सगळेजण प्राजक्ताच्या घरी निवांत त्यांची कामं करत बसलेले असतात. फक्त प्राजक्ता एकटीच घराची साफसफाई करत असते, झाडू मारत असते. तेवढ्यात आजी ही तृप्तीला विचारते काय ग तृप्ती, तुला भस्म्या झालाय का? तृप्ती विचारते म्हणजे? तर आजी तिला सांगते अगं नुसती चरत बसली आहे केव्हाची, तुझं पोट भरतं की नाही? प्राजक्ता हसू लागते. तर तृप्ती म्हणते काय आई आजी, मी काय म्हैस आहे का चरायला? तर आई म्हणते खरंय, बरं झालं स्वतःच्या तोंडूनच बोलली की तू म्हैस आहेस. तृप्ती तोंड वाकडं करते आणि चारू ही तृप्तीला सांगते तृप्ती तुझं खाऊन झालं, पोट भरून खाऊन झालं की मग कुकर लाव. तृप्ती सांगते आई मला नाही जमत तो कुकर लावायला, तुम्हाला किती वेळेस सांगितलंय, तो कुकर 100 वर्ष जुना आहे, त्यामुळे मला काही जमणार नाही, काही अंदाजच येत नाही. तेवढ्यात प्राजक्ता म्हणते जाऊ दे मामी, मी कुकर लावते, वहिनीला जमत नाही तर मी करते. आजी तोंड वाकडं करते. तर तृप्ती खुश होऊन म्हणते हो प्राजक्ता, तूच कुकर लाव, तसंही मला तो कुकर लावायला जमत नाही. आजी म्हणते तृप्ती तुझं बरं आहे, तुला काहीच काम करायला नको, कारण पुढे पुढे करणाऱ्यांची या घरात काही कमी नाही आहे. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि चारूला म्हणते आई माझ्यासाठी थोडा चहा ठेव. चारू म्हणते हो एवढं काम करते, लगेच ठेवते. तर प्राजक्ता म्हणते थांब तू भाग्या, मी तुझ्यासाठी चहा टाकते. प्राजक्ता ही किचनमध्ये निघून जाते. आजीला खूप राग येतो. आजी चारूला विचारते चारू भाग्याने तुला सांगितलं चहा टाकायला, मग ही प्राजक्ता पुढे पुढे का करते? चारू म्हणते जाऊ दे आई, प्रत्येक गोष्टीत लक्ष नाही द्यायचं. आणि तेवढ्यात मामा तेथे येतो आणि प्राजक्ताला हाक मारतो प्राजू बाहेर ये. प्राजक्ता बाहेर येते तर मामा तिला चक्क लाखो रुपये काढून देतो.
हे पैसे पाहून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. प्राजक्ताला सुद्धा कळत नाही मामाने मला एवढे पैसे का दिले आहेत. चारू, आजी, भाग्या, कौस्तुभ, तृप्ती सगळेजण या पैशांकडे पाहतच राहतात. मामा हे पैसे प्राजक्ताच्या हातात देतो आणि सांगतो, प्राजक्ता, जेव्हा तू 1 वर्षाची होती ना तेव्हा तुझ्या आईने तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आता तू 21 वर्षांची झाली आहे. 20 वर्षानंतर ही इन्व्हेस्टमेंट मॅच्युअर झाली आहे. हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत. प्राजक्ताला आश्चर्याचा धक्काच बसतो. घरातील कोणाचाच विश्वास बसत नाही की प्राजक्ताच्या आईने तिच्यासाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट केले होते. आजी या पैशांकडे डोळे फाडून फाडून पाहत असते. तृप्ती, कौस्तुभ या कोणाचाच विश्वास बसत नाही. प्राजक्ता विचारते, खरंच मामा, माझ्या आईने एवढे पैसे साठवून ठेवले होते? मामा सांगतो, हो, तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. तर कौस्तुभ विचारतो, प्राजक्ता किती पैसे? तृप्ती म्हणते, हो हो, किती पैसे? पण मामा हा प्राजक्ताला काही सांगत नाही आणि म्हणतो, कितीही असतील पण ते प्राजक्ताचे आणि प्राजक्ताचाच त्यावर हक्क आहे. तेवढ्यात तृप्ती म्हणते, अरे वा, खरंच प्राजक्ताच्या आईने तिच्यासाठी खूप पैसे इन्व्हेस्ट करून ठेवले होते. तेवढ्यात चारू म्हणते, अहो पण एवढे पैसे घरात का आणले? बँकेतच ठेवायचे ना. तर प्राजक्ताचे मामा म्हणतात, नाही चारू, त्या पतसंस्थेची अवस्था खूप बिकट आहे. कधी ती पतसंस्था बंद पडेल सांगता येत नाही. मला रिस्क वाटली म्हणून मी कॅश काढून आणली आहे. प्राजक्ता विचारते, पण मामा एवढे पैसे मी माझ्याकडे ठेवायचे का? मामा म्हणतो, अगं प्राजू, आता तू 21 वर्षांची झाली आहे. हे पैसे तुझे आहेत, त्यामुळे हे पैसे तुझ्याजवळच ठेव आणि काय करायचं हे तू तुझं ठरव. तेवढ्यात भाग्या म्हणते, हो हो प्राजक्ता, चल आपण पार्टी करूया. प्राजक्ता काही बोलत नाही. कौस्तुभ म्हणतो, नाही नाही, पार्टी नाही प्राजक्ता, हे पैसे तू मला दे, मी 1 महिन्यात हे पैसे डबल करतो. तर मामा म्हणतो, नाही कौस्तुभ, हे पैसे तिचे आहेत, तिने ठरवायचं काय करायचं ते, तू तिला सांगू नकोस. आजी म्हणते, अरे वा, पहा ना, ज्याला पैशाची गरज नसते देवसुद्धा त्यालाच पैसे देतो. वा रे भगवंता, अजबे तुझी लीला. असं म्हणून आजी हात जोडते. प्राजक्ताला वाईट वाटतं. ती या पैशांकडेच पाहत असते. प्राजक्ता म्हणते, मी ठरवलंय या पैशांचं काय करायचं. घरातील सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर प्राजक्ता म्हणते, मामा एक काम कर, हे पैसे तुझ्याजवळ ठेव आणि घरातील कामांसाठी. तर मामा म्हणतो, नाही प्राजक्ता, हे घर सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे. तुझे पैसे आहेत हे पैसे मला नको आहे आणि घरातील कोणत्याच कामासाठी हे पैसे मी वापरणार नाही आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. मग प्राजक्ता ही चारूजवळ येते आणि म्हणते, मामी. तर मामी चिडून म्हणते, नाही, हे पैसे मी माझ्याजवळ ठेवणार नाही आहे. प्राजक्ता तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, मामी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे पैसे तू तुझ्याजवळ ठेव आणि घरातील कामासाठी वापर. पण चारू यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही, आधीच खूप जबाबदाऱ्या माझ्या अंगलट आल्या आहेत, मला आणखीन एक जबाबदारी नको आहे. हे पैसे मी सांभाळणार नाही. तर मामा म्हणतो, प्राजक्ता, या पैशांचं काय करायचं हे जर तुला सुचत नसेल तर हे पैसे तुझ्याजवळ ठेव, विचार कर आणि मग इन्व्हेस्ट कर. प्राजक्ताला हे पटतं. भाग्या म्हणते, चल प्राजक्ता, हे पैसे आपण आतमध्ये ठेवूया. तर आजी लगेच तिला टोमणा मारते. पाहिलं का चारू, तिची आई तिची जबाबदारी सोडून गेली देवाघरी निघून आणि आज त्या मुलीला एवढे पैसे मिळाले. तुला सुद्धा ही जबाबदारी घ्यावी लागली नसती ना तर तू सुद्धा कौस्तुभ आणि भाग्यासाठी एवढे पैसे नक्कीच इन्व्हेस्ट केले असते आणि आज त्यांना या पैशांचा फायदा झाला असता. पाहिलं का, तुला या प्राजक्ताची जबाबदारी घ्यावी लागली आणि तुझं किती मोठं नुकसान झालंय. प्राजक्ता हे सगळं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं. तर तृप्ती विचार करते, अरे वा, एवढे पैसे, या प्राजक्ताला पैशांची काय गरज आहे, मस्त खाऊन पिऊन घरात सुखी आहे ना आणि तिला एवढे पैसे मिळाले. देवसुद्धा असंच करतो. जर मला एवढे पैसे मिळाले असते ना तर मी कर्जमुक्त झाले असते, कर्जाचे सगळे पैसे चुकवले असते. पण आता काही फायदा नाही, मला तर 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. असा विचार करून ही तृप्ती खूप दुःखी होते. दुसरीकडे सुलक्षणा तिचा पेपर वाचत बसलेली असते आणि कल्याणी ही तिच्या आदेशाची वाट पाहत उभी असते. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात. कल्याणी सुलक्षणाला सांगते, मॅम, गुरुजी आले आहेत. मग गुरुजी हे पुढे येतात, सुलक्षणाला नमस्कार करतात. सुलक्षणा ही गुरुजींना म्हणते, गुरुजी, तुम्हाला दक्षिणा हवी होती ना. आणि सुलक्षणा त्यांच्याकडे एक मोठं पाकिट देते आणि सांगते, यात 1 लाख रुपये आहेत. हे ऐकून गुरुजींचे डोळेच बाहेर येतात आणि ते विचारतात, 1 लाख रुपये? सुलक्षणा म्हणते, हो,
तुम्ही लग्न जमवणार आहात ना, त्याची ही दक्षिणा आहे. तर गुरुजी म्हणतात, मॅडम पण एवढ्या पैशांची काय गरज होती? तसं पण प्राजक्ता आणि आलोकची पत्रिका जुळालीच होती. योग्य आणि उत्तम पत्रिका होती, म्हणून तर मी ही पत्रिका जुळवली आणि प्राजक्ताबद्दल तुम्हाला सांगितलं. तर सुलक्षणा म्हणते, नाही, प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाची दक्षिणा नाहीये ही, तर भाग्यश्रीचं लग्न जमवायचंय त्याची दक्षिणा आहे ही. गुरुजी म्हणतात, भाग्यश्री, मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, नावात गल्लत होतीये. मी आलोक आणि प्राजक्ताची लग्नपत्रिका जुळवली आहे, त्यांचे गुण जुळत आहे, पत्रिका जुळतीये. तर सुलक्षणा म्हणते, नाही गुरुजी, मी प्राजक्ताबद्दल नाही तर भाग्यश्रीबद्दलच बोलतीये. तुम्ही ज्या घरातील मुलींची लग्न जमवताय त्या घराची थोडी माहिती काढत जा. आता भाग्यश्री ही प्राजक्तापेक्षा मोठी आहे, तर जोपर्यंत भाग्यश्रीचं लग्न होणार नाही तोपर्यंत तिचे घरचे प्राजक्ताचं लग्न जमवतील का? नाही ना. त्यामुळे प्राजक्ता आणि आलोकचं लग्न व्हायचं असेल तर प्राजक्ताच्या आधी भाग्यश्रीचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला पुढील 10 दिवसांमध्ये भाग्यश्रीसाठी असा मुलगा शोधायचा आहे जो भाग्यश्रीला पसंत करेल आणि तिच्याशी लग्न करेल. हे ऐकून गुरुजींना मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा म्हणते, ते काय म्हणतात? तर लगेच कल्याणी उत्तर देते, झट मंगनी पट ब्याहा. सुलक्षणा तिच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, लवकरात लवकर हे लग्न व्हायलाच हवं, 10 दिवसांच्या आत. गुरुजींना मोठा धक्काच बसतो. गुरुजी विचारतात, फक्त 10 दिवसात? तर सुलक्षणा त्यांना सांगते, हो गुरुजी, माझा दुसरा मुलगा आरव बिझनेसच्या कामासाठी अमेरिकेला गेला आहे आणि तो येण्याआधी मला आलोक आणि प्राजक्ताचं लग्न व्हायला हवं आहे आणि तुम्हाला मी इतके पैसे देईल की तुम्ही आयुष्यभर खुश राहाल. जसं आत्ता एक पाकिट दिलं आहे ना, तसेच आणखीन 10 पॅकेट माझ्या तिजोरीत आहे ज्यावर तुमचं नावसुद्धा लिहिलं आहे. तुम्ही फक्त भाग्यश्रीचं लग्न जमवा, लगेचच तुम्हाला ती सगळी दक्षिणा मिळेल. हे ऐकून गुरुजी खूप खुश होतात. 10 लाख रुपये असं बोलत बोलत ते तेथून निघून जातात. सुलक्षणाला गॅरंटी असते, आता तिने एवढी मोठी लाच दिली आहे, मग गुरुजी नक्कीच हे लग्न जमवतील. आणि इकडे भाग्या आणि प्राजक्ता दोघी पैसे ठेवण्यासाठी रूममध्ये येतात. तर भाग्या म्हणते, प्राजक्ता खरंच किती लकी आहे तू, तुझ्याकडे किती पैसे आलेत आणि आता बाबांनी सांगितलं ना, हे पैसे तुझे आहेत, कसे खर्च करायचे ते तू ठरवायचं. मग एक काम कर, आपण आहे ना तुझ्यासाठी एक नवीन मोबाईल खरेदी करू. तो लेटेस्ट मोबाईल आलाय ना, प्रो मॅक्स, तो घेऊया आणि मग बाकीच्या पैशांमध्ये ना आपण एक इंटरनॅशनल ट्रिप करूया. मस्त 8-10 दिवस बाहेर फिरून येऊ. आपण दोघी कधीच विमानात नाही बसलोय, किती मजा येईल ना विमानात बसायला, इंटरनॅशनल ट्रिप करायला. चल ना आपण फिरून येऊया. प्राजक्ता म्हणते, भाग्या, तुझं हवेत उडणारं विमान आहे ना, थोडं जमिनीवर आण, लँड कर त्याला. हे पैसे मी असे कुठेही वाया घालवणार नाही आहे, कारण हे पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझी आई ही माझ्यावर खूप प्रेम करायची. मामा मला नेहमी सांगतो, ती मला घेऊन फिरायची, तिला मी खूप आवडायचे. प्राजक्ताला भाग्य विचारते, तुला ते सगळं आठवतं का? तर प्राजक्ता सांगते, हो आठवतं ना. जेव्हा आपली प्रेमाची व्यक्ती आपल्यापासून दूर जाते ना, तेव्हा त्याच्या आठवणी आपल्या मनात घर करून राहतात. आणि आज माझ्या आईने मी एवढी लहान असताना माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. कदाचित तिला माहीत होतं की ती माझ्याबरोबर नसणार आहे. त्यामुळे आता तिचे हे पैसे माझ्याजवळ आलेत ना, तर मला असं वाटतंय की माझ्या आईचा आशीर्वादच मला मिळाला आहे. त्यामुळे हे पैसे मी खूप जपून ठेवणार आहे, आयुष्यभर जपणार आहे. या पैशांना कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. हे सांगताना प्राजक्ता खूप इमोशनल होते. भाग्याच्याही डोळ्यात पाणी येतं. भाग्या म्हणते, खरं बोलतेस तू प्राजक्ता, हे पैसे म्हणजे तुझ्या आईचा आशीर्वाद आहे. तू यांना आयुष्यभर जप. चल आता आपण ते कपाटात ठेवूया. मग प्राजक्ता आणि भाग्या कपाट उघडतात. त्यामध्ये एक ड्रॉवर असतं. या ड्रॉवरमध्ये प्राजक्ता हे सगळे पैसे ठेवते. तृप्ती लपून हे सगळं पाहत असते की प्राजक्ताने पैसे कोठे ठेवले आहेत. प्राजक्ता या ड्रॉवरला लॉक लावते आणि मग कपाट बंद करून भाग्याकडे ही चावी देते आणि म्हणते, ही चावी तुझ्याजवळ ठेव. तृप्ती हे सगळं पाहत असते. भाग्या तिच्या पर्समध्ये ही चावी ठेवते. तृप्ती विचार करते, शेवटी ही भाग्यामध्ये आलीच. ही भाग्या दरवेळेस माझ्या रस्त्यात आड येते. आता मी ही चावी कशी मिळवू आणि हे पैसे कसे चोरू, हाच विचार तृप्ती करत असते. आणि इकडे सुलक्षणा, अंबिका हे आलोकला घेऊन आऊट हाऊसमध्ये येतात आणि अंबिका ही आलोकला आऊट हाऊसमध्ये नेते. सुलक्षणासुद्धा त्यांच्या मागे मागे येते. अंबिका म्हणते, आलोक, ही रूम किती मोठी आहे ना, आणि तुझं सगळं सामान आहे ना
त्या रूममध्ये बसत नव्हतं. तुझा बेडरूम खूप छोटा होता, म्हणून तुझं सगळं सामान आहे ना या आउट हाऊसमध्ये आपण शिफ्ट केलं आहे. आता तू येथे सगळं काही करू शकतो. आलोक या सगळ्या रूमकडे पाहत असतो. सुलक्षणा सांगते, आणि हो ना, ही रूम खूप मोठी आहे. या रूममध्ये आलोक त्याची पेंटिंग करू शकतो, त्याचा योगा करू शकतो, मस्त निवांत बसू शकतो. आणि येथे डिस्टर्ब करायला समर आणि समायरासुद्धा नाही येणार. ते घरातच डिस्टर्ब करायचे, म्हणजे आलोकला त्याचं सगळं काम निवांत येथे करता येईल. आलोक काहीच बोलत नसतो, सगळ्या रूमकडे निरखून पाहत असतो. अंबिका विचारते, आलोक, आवडली का रे तुला रूम? आवडली की नाही? छान आहे ना? खूप प्रशस्त आहे, ऐसपैस आहे. आलोक सगळ्या रूमकडे पाहत असतो. कुठे काही चूक आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण आलोकला सगळं अगदी नीटनेटकं आणि प्रशस्त लागत असतं. सुलक्षणा आणि अंबिका एकमेकींकडे पाहतात आणि दोघीही बाहेर येतात. अंबिका विचारते, जाऊबाई, तुम्ही आलोकला घराबाहेर का आणलंय? तुम्हाला माहिती आहे ना, त्याला जर आवडलं नाही तर तो ट्रिगर होऊ शकतो. मग तुम्ही त्याला घराबाहेर का ठेवलंय? सुलक्षणा अंबिकाला म्हणते, अंबिका, या जगात जर आलोक कुणाचं ऐकत असेल तर ते फक्त तुझं, आणि तुलाही कळत नाही की तो कधी कसा वागेल. आणि मी त्याला आउट हाऊसमध्ये आणलं आहे, यामागे माझा एक हेतू आहे. इकडे आलोक संपूर्ण आउट हाऊसकडे पाहत असतो. कोठे काय ठेवलं आहे, कसं ठेवलं आहे ते पाहतो. काही वस्तू खालीवर असतात, आलोक त्या नीट ठेवतो. मग साईड टेबलवर धूळ असते, ही धूळ तो पाहतो. आलोकला खूप राग येतो. मग बेडवर बेडशीट नीट टाकले नसतं, आलोक ते व्यवस्थित करतो. म्हणजे आलोकला सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थित लागत असतं. सुलक्षणा ही अंबिकाला समजावून सांगते, मला माहिती आहे आलोकला जर आउट हाऊसमध्ये आवडलं नाही तर तो ट्रिगर होऊ शकतो, पण मी त्याला माझ्या इच्छेविरुद्ध येथे आणलं आहे. कारण आता प्राजक्ता आपल्या घरी येणार. प्राजक्ता समर आणि समायराची ट्युशन घेणार, आणि आलोक जर घरात असला तर त्याची नजर प्राजक्तावर जाईल. आणि मला अशा कोणत्याही विचित्र परिस्थितीमध्ये प्राजक्ता आणि त्याची भेट होऊ द्यायची नाही आहे. मला प्राजक्ता आणि आलोकची भेट स्पेशल व्हायला हवी. जेव्हा प्राजक्ताला असं वाटेल की आलोक खूप चांगला मुलगा आहे, आणि आलोकलासुद्धा असं वाटेल की प्राजक्ता खूप चांगली मुलगी आहे. अंबिका म्हणते, जाऊबाई, तुम्ही आलोकचा किती विचार करताय, आलोकसाठी किती करताय? अंबिका देवाला हात जोडते आणि म्हणते, परमेश्वरा, सगळं ठीक होऊ दे रे बाबा. सुलक्षणा म्हणते, अंबिका, परमेश्वराने जे करायचंय ते केलंय. त्याने प्राजक्ताच्या रूपाने आलोकसाठी आपल्याला रस्ता दाखवलाय. आता आपल्याला काही करायचंय ते म्हणजे प्राजक्ताला आलोकच्या आयुष्यात घेऊन यायचंय. आणि मग आलोकची सगळी जबाबदारी प्राजक्ताची. तुलासुद्धा माहिती आहे आलोक खूप हुशार आहे, त्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, आणि आपला संपूर्ण बिझनेस तो सांभाळू शकतो. माझीसुद्धा इच्छा आहे की आपला संपूर्ण बिझनेस हा आलोकनेच सांभाळावा, पण त्यासाठी त्याला त्या अनेक वर्षांपूर्वीच्या ट्रोमातून बाहेर यायची गरज आहे. आणि त्याला या ट्रोमातून जर कुणी बाहेर काढू शकते तर ती फक्त प्राजक्ता. त्यामुळेच प्राजक्ता आणि आलोकची पहिली भेट ही चांगल्या पद्धतीने होणं खूप महत्त्वाचं आहे. या दोघांचं एकमेकांना आवडणं, त्यांचा संसार सुखाचा होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आतापासूनच प्राजक्ता आणि आलोकची भेट कशी व्हावी, त्यांचा संसार कसा व्हावा, या सगळ्याचा प्लॅन सुलक्षणाने बनवून ठेवला आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाबद्दल संपूर्ण प्लॅनिंग सुलक्षणा करते, तर दुसरीकडे प्राजक्ताला 5 लाख रुपये मिळाले आहेत. पण या 5 लाख रुपयांवर अनेकांचा डोळा आहे. मग ती आई आजी असो, तृप्ती असो की कौस्तुभ, मग हे 5 लाख रुपये घरात सुरक्षित राहतील की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. गुरुजी ही सुलक्षणाने सांगितल्याप्रमाणे भाग्यासाठी एका मुलाचं स्थळ घेऊन वैद्यबुवांच्या घरी येणार, आणि त्यांना सांगणार की भाग्याला एका मुलाने पसंत केलं आहे आणि ते भाग्याशी लग्न करायला तयार आहे. घरातले सगळे खूप खुश होतील, आणि मग भाग्याला या मुलाचा फोटो दाखवतील. पण भाग्या मुलाचा फोटो न पाहताच सगळ्यांना सांगेल, मला लग्नच करायचं नाही आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येईल. मामा, मामी, प्राजक्ताला वाईट वाटणार की भाग्या असं का बोलतीये. आणि मग प्राजक्ता ही भाग्याला घेऊन घराबाहेर जाईल तिला समजून सांगण्यासाठी. भाग्या प्राजक्ताला म्हणेल, प्राजक्ता, मला नाही वाटत की कोणताही मुलगा माझ्या रंगरूपाकडे पाहून मला पसंत करेल, आणि मला पुन्हा एकदा ते रिजेक्शन नको आहे.
मुलगा येणार, मला पाहणार, नकार देणार, ते सगळं आता मी नाही सहन करू शकत. पण प्राजक्ता ही भाग्याला समजावून सांगेल, या मुलाने तुला फोटो पाहूनच पसंत केलं आहे. आणि काही काही लोक असतात ज्यांना रंगरूपापेक्षा मनाची श्रीमंती दिसते, मनाचा चांगुलपणा दिसतो, आणि हा मुलगा तुला नक्की पसंत करेल. भाग्य यासाठी तयार होईल आणि घरी येऊन सगळ्यांना सांगणार की मी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी तयार आहे, पण माझी एक अट आहे. मग आता ही अट नेमकी कोणती आहे हे आपल्याला नंतर कळेल. पण गुरुजी ही अट सुलक्षणाला सांगतील आणि सुलक्षणा म्हणेल, भाग्यश्रीचं लग्न जमण्याची अट मी पूर्ण करणार. आता तिचं लग्न कसं होतंय ना ते मीच पाहणार. मग आता पुढे काय होईल? खरंच भाग्याचं लग्न जमणार का? आणि मग त्यानंतर प्राजक्ता आलोकची वाट मोकळी होईल का? हे सगळं तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.